महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। आदिवासी विकास विभाग नाशिक भरती प्रक्रियेविरोधात निवेदन सादर। नाशिक येथील आदिवासी विकास विभागाअंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया 2026 मध्ये चौकीदार गट ड पदांसाठी आदिवासी उमेदवारांसाठी एकही पद राखीव न ठेवल्याचा आरोप करत आदिवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत असल्याने सदर भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात माननीय आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आदिवासी युवा क्रांतीचे ॲडव्होकेट रूपसिंग वसावे, बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, आदिवासी युवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषदेचे महासचिव रोहिदास वळवी, बिरसा फायटरचे राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी, दिलीप मुसर्दे, जगदीश डुडवे, दिनेश वसावे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी राजेंद्र वसावे, धडगाव। आदिवासी विकास भवन नाशिक अंतर्गत सरळ सेवा पदभरती 2026 मध्ये ज्या 416 चौकीदार गट ड पदासाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे, त्या जाहिरातीमध्ये आदिवासी उमेदवारांसाठी 0 पदे दाखवण्यात आलेली आहे। याचा आम्ही तमाम आदिवासी संघटनांतर्फे विरोध करत आहोत। आदिवासी विकास विभाग अंतर्गत ज्या काही भरत्या केल्या जातात त्या पेसा कायद्याअंतर्गत केल्या जातात। या कायद्यानुसार जो आदिवासी स्थानिक उमेदवार आहे त्याला भरतीत प्राधान्य देण्यात यावं असं नमूद असताना आणि या पदभरतीमध्ये आदिवासी उमेदवारांना प्राधान्याने आरक्षण दिलं गेलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे असं असताना या जाहिरातीमध्ये आदिवासींसाठी 0 पदं दाखवून एक प्रकारे आदिवासींच्या आरक्षणावरती गदा टाकणारी ही जाहिरात आहे। म्हणून आदिवासी विकास विभागाने ही जाहिरात स्पष्ट करावी की हे पदभरती आरक्षणानुसार भरणार आहेत की आपल्या मनमर्जीपणाने भरणार आहेत, हे आयुक्तांनी साहेबांनी स्पष्ट करावं आणि पारदर्शकपणे ही पदभरती करण्यात यावी। आदिवासी उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावं अशा मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांना दिलेलं आहे। या पदभरतीमध्ये जर गडबड घोटाळा जर केला तर आम्ही आदिवासी संघटनांतर्फे या आदिवासी विकास भवनासमोर तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।